बदलापूरमधील स्त्री-बीज तस्करी प्रकरणानंतर आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महिला व बाल कल्याण विभाग, आरोग्य विभाग तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठकीत संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला। यावेळी त्यांनी सांगितले की नाशिकमध्ये अधिकृत परवानगी असलेले मालती IVF सेंटर ठाण्यात नियमबाह्य पद्धतीने सुरू होते आणि त्याच माध्यमातून हे रॅकेट चालत होते। या संदर्भात ठाणे पोलिसांना माहिती देऊन पुढील कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। तपासादरम्यान अटक करण्यात आलेल्या सुरुवातीच्या महिला आरोपी या आरोग्य क्षेत्राशी संबंधित नसतानाही स्त्री-बीज रोपण प्रक्रियेत वैद्यकीय कामकाज करत असल्याचे उघड आले आहे। या संपूर्ण प्रकरणात सोनल गरेवाल ही एजंट म्हणून काम करत होती, तर सुमित सोनकांबळे हा अटक करण्यात आलेला 5वा आरोपी संपूर्ण प्रक्रियेचे नियोजन करत असल्याची माहितीही रुपाली चाकणकर यांनी दिली। दरम्यान या प्रकरणामुळे आरोग्य व्यवस्थेतील गंभीर त्रुटी आणि बेकायदेशीर IVF केंद्रांबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। यामध्ये 3 आरोपी ही म्हणजे त्याच्यात 3 महिला ज्या आहेत त्या स्वतः काम करत होत्या, ज्यांच्यामध्ये इंजेक्शन घेणं आणि ज्या पद्धतीने हे बीजांड तयार करण्याची प्रक्रिया हे 3 महिला करत होत्या। आणि त्याच्याबरोबर जी चौथी सोनल गरेवाल म्हणून महिला होती, ती एजंट म्हणून या सगळ्यांची काम पाहत होती। त्याच्यामध्ये सुमित सोनकांबळे हा एक देखील अटक केलेला आरोपी आहे, जो या सगळ्यांचं नियोजन करत होता। पण केवळ हे आताचे जे 5 आरोपी आहेत ते याच्यामध्ये अटक आहेतच, पण याच्या पलीकडे जाऊन अशा पद्धतीने आपण ऐकलं असेल की ही लोक जी होती ती काही दिवसांपूर्वी बदलापूरमध्ये आली होती। मुळातच नाशिकमध्ये असलेला मालती IVF सेंटर जे नाशिकला परमिशन मिळालं ते ठाण्यामध्ये सुरू केलं गेलं आणि त्याच्या थ्रू अशा पद्धतीचा हा सगळा अवैध धंदा या लोकांच्या माध्यमातून केला जात होता। त्याच्यामुळे आता ठाणे पोलिसांना सुद्धा या संदर्भातली माहिती देऊन याच्यामध्ये अजून कोणी कोणी सहभागी आहे, कारण की सुरुवातीला पहिल्यांदा येणारी जी महिला आहे ती परत तिची आयडेंटिटी चेंज करून हे सगळं करत होती। त्याच्यामुळे आधार कार्ड चेंज करणं, वेगवेगळ्या पद्धतीचं आधार कार्ड बनवणं, आयडेंटिटी चेंज करणं, त्याच्यानंतर तो प्रवास करणं आणि प्रवास केवळ बदलापूरचा नाही तर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी इतर राज्यांमध्ये जात तो प्रवास करणं, त्याच्यामुळे हे फार मोठे रॅकेट याच्यामध्ये आहे। याचा पूर्णपणे तपास हा झालाच पाहिजे।